शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो, पण तरीही आजही शेतकरी बांधवांचं हाल होतानाचं चित्र आपल्या देशात पाहायला मिळतंय। ज्या देशात खऱ्या अर्थाने शेतकरी रॉयल होतील, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, त्याच दिवशी देशाचा विकास झाला असं म्हणता येईल। आपल्या परिसरात असेही काही शेतकरी असतात ज्यांना एक वेगळाच नाद असतो। हा नाद होता थेट पंजाब आणि पाकिस्तान बॉर्डरवरचा बोकड खरेदी करण्याचा। हे आहेत लक्ष्मी टाकळी येथील प्रमोद लक्ष्मण देठे। त्यांनी गेल्या 3 वर्षाखाली पंजाब आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरून एक बीटल जातीचा बोकड विकत घेतला। हा बोकड दिसायला देखणा, हाईटने मोठा, त्याच प्रकारे त्याचे कानही लांब आहेत। या सगळ्यामुळे या बोकडाला भरपूर मागणी असलेलं पाहायला मिळतं। आतापर्यंत हे बोकड विकत घेण्यासाठी 1 लाखांपर्यंत मागणी केली गेली आहे। प्रमोद देठे यांनी मोठं बंदिस्त शेळी पालनच उभं केलंय। त्यामधून वर्षाकाठी ते 9 ते 10 लाख रुपये उत्पन्न घेतात। बीटल जातीचे अन्य 10 ते 15 पिल्लं सध्या त्यांच्याकडे आहेत। कुठल्या जातीचा आहे हा? बीटलचा आहे। बीटल जातीमध्ये पंजाबनं आणलेला आहे। पंजाब पाकिस्तान बाउंड्रीवरून आणलेला आहे। पंजाब आणि पाकिस्तानच्या बाउंड्रीवरून आणलेला आहे। त्याला 3 वर्ष झाले आणून। हां। आणि याला खाद्य काय घालावं लागतं? ह्याला गोळी पेंड आणि खापरी पेंड मिक्स करून घालतो आपण। साधारण एक पाव किलो खापरी आणि पाव किलो गोळी, असे अर्धा किलो एका टायमाला असतं। संध्याकाळी अर्धा किलो, संध्याकाळी सकाळी। उत्पन्नासाठी का आवड आहे म्हणून? नाही, हे कसं आहे, ह्याला ह्याची क्वालिटी वेगळी आहे। आवड म्हणजे ह्याची उत्पन्न वाढीला चांगलं आहे आणि उत्पन्न पण ह्याचं चांगल्यापैकी जात आहे आणि ह्याला मार्केट पण आहे। ह्याला बाहेर मागणी भरपूर आहे। किती किंमत आहे ह्याची? ह्याची किंमत 1 लाख रुपयाच्या पुढे होईल। 1 लाख रुपयेपर्यंत मागणी झाली परवा। तर 1 लाखाचं हे बोकड आहे? 1 लाखाचं बोकड आहे। कारण ह्याची क्वालिटी जी असते ना, ह्याच्या मानावर, ह्याच्या खांद्यावर, ह्याची कानाची लेंथ, हितला गुडदा, शिपटी, ह्याची हाईट, ह्याच्यावर ह्याची सगळी ह्याची ही केलेली गेले जातात। ह्याची साधारण ह्याची आता सध्या माझ्याकडे जवळजवळ 30 पिल्ले आहेत आता ह्याची, ह्याच क्वालिटी झालेली आता। हां, मागणी भरपूर आहे ह्याला आणि क्रॉस साध्या शाळांना क्रॉस आणि पिल्ली पण चांगली पडतात। हां, त्याच्यामुळे ह्याला ठेवलेलं आहे। कृषी प्रदर्शनामध्ये पण होता तिथं पण भरपूर मागणी आली मला। प्रतिसाद कसा मिळाला? चांगला मिळाला प्रतिसाद। होय, प्रतिसाद चांगला मिळाला। मागणी पण भरपूर होती। हां, कारण ह्याचे पिल्ले पण चांगली ही होते। ह्याला बेण्यासाठी मागणी भरपूर आहे। आणि शांत आहे। एवढा मोठा आता 80-90च्या पुढं असेल, पण एवढा शांतही बोलायचं काम नाही। तर ह्याच्या एवढ्या वयात झाली की मारायला चालू करतात, हे करतात। हां, आणि नाव काय आहे ह्याचं? बाबू नाव ठेवलं? हां, बाबू नाव ठेवलं। खरं तर शेतकऱ्यांचा खूप जीव असतो बोकडांवरती, कोणते गाई असेल ना तर बैल असेल। हां, तसाच तुमचाही जीव असेल? हां, हुशार आहे तसा। बोलवलं की पळत येतो। आणून आता 3 वर्ष झाली याला। होय। शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळी पालनाकडे पाहत आलोय, पण यामधील नवीन वाटा शोधून त्यामधून येणारं उत्पन्न नक्कीच फायद्याचं ठरू शकतं। AB मराठी न्यूज, लक्ष्मी टाकळी।